महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्हा कोरोना विषाणू संक्रमणाच्या दृष्टिकोनातून मागील काही दिवसांपूर्वीपर्यंत अग्रेसर होता। म्हणून अमरावतीचे जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शैलेश नवाल हे सुद्धा कार्यामध्ये व्यस्त असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि अतिदुर्गम आणि मागास म्हणून ओळख असणाऱ्या मेळघाटामध्ये त्यांचे दौरे झाले नव्हते। काही प्रमाणामध्ये मेळघाटामध्ये जिल्हा प्रशासनाचे बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष झाले होते। जिल्ह्याच्या संक्रमणातील आकड्यांमध्ये कमतरता येताच जिल्हाधिकाऱ्यांनी मेळघाटचा दौरा शुक्रवारी केला असता मुख्यालयापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरील दिया गावामध्ये लसीकरण शिबिराला भेट देऊन पाहणी केली। दिया गावातील लसीकरणाचा आलेख बघता जिल्हाधिकाऱ्यांनी समस्त प्रशासन आणि टास्क फोर्सचे अभिनंदन केले आणि ऑल इज वेल दाखविले। वास्तविक पाहता मेळघाटची खरी ओळख मेळघाटातील अतिदुर्गम गावांमध्ये होते। जर मेळघाटातील सत्य परिस्थितीचे अवलोकन जिल्हाधिकाऱ्यांना करायचे होते तर त्यांनी मेळघाटातील मुख्यालयास लागून असणाऱ्या गावाला भेटी न देता अतिदुर्गम गावांना भेटी देण्याची खरी गरज होती, जे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले नाही। आजही मेळघाटातील रंगुबेली, खामदा, किनीखेडा, कुंड, खोपमार, पोटीलावा, बिरोटी, चेंडो, मोठाखेडा, चौराकुंड, गडगाभांडुम, चेथर, कसईखेडा, पाडीदम, बुलुमगव्हाण, हतनदा, काटकुंभ, नागझिरा, रेवट्या, भवर, नारदू, जामपानी, चिलाटी, चौपन, हत्रू, बुत्रुम, रुईपठार व असे अनेक अतिदुर्गम गावांमध्ये मेळघाट आजही संघर्ष करीत आहे, ज्याची दखल जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही घेतला गेल्या असल्याचे दिसून आले नाही। मागील काही दिवसांपासून लघुपाट बंधारे उपविभाग धारणी आणि एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या निधी अंतर्गत लाखो रुपये खर्च करून सौर ऊर्जा सिंचन प्रकल्प व लिफ्ट इरिगेशनच्या नावे शेतकऱ्यांना हरित क्रांतीचे स्वप्न दाखविण्यात आले होते, जे आज मेळघाटामध्ये केवळ शासनाच्या शोभा वस्तू म्हणून दिसून येत आहे। याची दखल घेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मुख्यालयास लागून असणाऱ्या दिया सौर ऊर्जा प्रकल्पाला भेट दिली असता त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी प्रकल्पाचे कोणतेच लाभ अद्यापही न मिळाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले। तसेच हे सौर ऊर्जा प्रकल्प हा विभागाच्या हलगर्जीपणामुळे भंगार अवस्थेत आल्याचे सुद्धा सांगितले। मात्र या ठिकाणी लघुपाट बंधारे विभागातील अभियंत्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना प्रकल्पासंबंधित खोटी माहिती दिली। याबाबत पुनर्तपासणी करून वरिष्ठ प्रशासनाची दिशाभूल केल्यामुळे या कनिष्ठ अभियंत्यावर कार्यवाही करण्याची खरी गरज निर्माण झालेली आहे। धारणी तालुक्यातील कढाव, उतावली, दिया, सोनाबर्डी, गोंडवाडी आणि गौलखेडा या ठिकाणी सदर प्रकल्प लावण्यात आले आहेत। हे सर्वच प्रकल्प आज भंगार अवस्थेमध्ये आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी या सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये विद्युत जोडणी करण्याबाबत पर्याय संबंधित समिती आणि प्रशासनाला दिले, ज्यामध्ये शेतकऱ्यांना विद्युत जोडणीचे व विद्युत आकारणीचे पैसे भरण्याची गरज पडणार आहे। आता जर सदर प्रकल्प विद्युत प्रकल्प झाले तर सौर ऊर्जावर लाखो रुपये खर्च करून सौर ऊर्जा भंगार अवस्थेत आले आहे, तर मग याची जबाबदारी कोण घेणार, असा गंभीर प्रश्न येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। आता मेळघाटास ऑल इज वेल संबोधणारे जिल्हाधिकारी शैलेश नवाल दौऱ्यानंतर संबंधित प्रशासनास काय दिशानिर्देश देतात व कोणती कार्यवाही करतात हे पाहणे योग्य ठरणार आहे। विदर्भ न्यूजचा विशेष वृत्तांत मेळघाटामधील सिंचनाचा घोटाळा भाग क्रमांक 5।